राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वपूर्ण तसेच ताज्या ठळक व झटपट बातम्या। शेततळ्यांसाठी 0% निधी, कृषी मंत्री भरणे, कृषी योजनांसाठी निधीचा हात आखडता। डीबीटीतील पात्र शेतकऱ्यांना कृषी समृद्धीतून लाभ मिळणार, पात्र अर्जदारांसाठी 44,637 कोटींची गरज। पीक पाहणी नोंदणी 15 जानेवारीपर्यंत, खरीपातील नोंदणीसाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती। आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजारपेठ उभारणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची विधान परिषदेत माहिती। जळगावला भरताची वांगीची दर सरासरी 45 रुपये किलो इतकी झालेली आहे। वांग्याची मागणी अधिक असल्यामुळे आवक देखील कमी आहे। सिंधुदुर्गात सुरमईला 700 रुपये तर पापलेटला 800 रुपये इतके दर आलेले आहे। योजनेत कांदा विकणाऱ्या 2,500 शेतकऱ्यांची फरफट, 6 महिने उलटूनही पैसे देण्याचा पत्ता नाही। अंबई परिसरात थंडीचा जोर वाढला, हरभरा पीक जोमात येत आहे। शेतकऱ्यांना रोहित्र मिळेना, पिके वाळण्याची भीती, महावितरणाचे उदासीनता, वडोद बाजार येथील स्थिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्या लाडक्या बहिणींची अडचण दूर होणार, मदतीला अंगणवाडीतील ताई येणार। ई-केवायसी ची मुदत 17 दिवसांनी वाढवलेली आहे। अंगणवाडी सेविका तपासतील कागदपत्रे। जिल्ह्यात अद्यापही 3 लाख महिलांची ई-केवायसी बाकी आहे। मक्का विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली शेतकऱ्यांची होत आहे लूट। हळदीच्या गाड्या बिटासाठी रांगेतच लावण्याचे निर्देश, वाद टाळून मार्केट कमिटीला सहकार्य करण्याचे आवाहन। 31 पर्यंत HSRP बसवा, नाहीतर दंड भरण्याची तयारी ठेवाच। जामखेडमध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरू, शेतकऱ्यांना दिलासा। मुलाकडून 2.25 लाख घेतले आणि लग्न लावले, 8 दिवसात नवरीच पळाली। मनमाड येथे तोतया नवरीचा प्रताप, तरुणांना फसविण्याचे टोळीत सक्रिय। शेतकऱ्यांना करता येणार ऑफलाईन पीक नोंदणी, 15 जानेवारीपर्यंत मुदत। ई पीक पाहणीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा। शेततळ्यांना निधी टंचाई, सरकारनेच दिली कबुली, कृषी मंत्र्यांनी दिली माहिती, रक्कम देताना हात आखडतात। अमेरिकेतच केला ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफला विरोध, भारतावरील 50% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव। अमेरिकेच्या संसदेतील 3 प्रभावशाली सदस्यांची मागणी, टॅरिफचा तोटा अमेरिकेलाच होतोय। जॉबचे आमिष दाखवून 11 दिवसात तरुणीला 27 लाखाचा गंडा, बँकेत नोकरी करणाऱ्या तरुणीने टेलिग्रामवरील मेसेजवर ठेवला विश्वास। मिरचीने आणला गोडवा, 40 गुंठ्यात 12 लाखांचे उत्पन्न, 3 लाखांचा खर्च आणि 12 लाख उत्पन्न झाले आहे। शेततळ्यांसाठी 0% निधी, कृषी मंत्री भरणे, कृषी योजनांसाठी निधीचा हात आखडता। डीबीटीतील पात्र शेतकऱ्यांना कृषी समृद्धीतून लाभ मिळणार, पात्र अर्जदारांसाठी 44,637 कोटींची गरज। पीक पाहणी नोंदणी 15 जानेवारीपर्यंत, खरीपातील नोंदणीसाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती। आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजारपेठ उभारणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची विधान परिषदेत माहिती। जळगावला भरताची वांगीची दर सरासरी 45 रुपये किलो इतकी झालेली आहे। वांग्याची मागणी अधिक असल्यामुळे आवक देखील कमी आहे। सिंधुदुर्गात सुरमईला 700 रुपये तर पापलेटला 800 रुपये इतके दर आलेले आहे। योजनेत कांदा विकणाऱ्या 2,500 शेतकऱ्यांची फरफट, 6 महिने उलटूनही पैसे देण्याचा पत्ता नाही। अंबई परिसरात थंडीचा जोर वाढला, हरभरा पीक जोमात येत आहे। शेतकऱ्यांना रोहित्र मिळेना, पिके वाळण्याची भीती, महावितरणाचे उदासीनता, वडोद बाजार येथील स्थिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्या लाडक्या बहिणींची अडचण दूर होणार, मदतीला अंगणवाडीतील ताई येणार। ई-केवायसी ची मुदत 17 दिवसांनी वाढवलेली आहे। अंगणवाडी सेविका तपासतील कागदपत्रे।
जिल्ह्यात अद्यापही 3 लाख महिलांची ई-केवायसी बाकी आहे. मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली शेतकऱ्यांची होत आहे लूट. हळदीच्या गाड्या बिटासाठी रांगेतच लावण्याचे निर्देश. वाद टाळून मार्केट कमिटीला सहकार्य करण्याचे आवाहन. 31 पर्यंत HSRP बसवा, नाहीतर दंड भरण्याची तयारी ठेवाच. जामखेडमध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरू, शेतकऱ्यांना दिलासा. मुलाकडून 2.25 लाख घेतले आणि लग्न लावले. 8 दिवसात नवरीच पळाली. मनमाड येथे तोतया नवरीचा प्रताप, तरुणांना फसविण्याचे टोळीत सक्रिय. शेतकऱ्यांना करता येणार ऑफलाईन पीक नोंदणी. 15 जानेवारीपर्यंत मुदत. ई पीक पाहणीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा. शेततळ्यांना निधी टंचाई, सरकारनेच दिली कबुली. कृषी मंत्र्यांनी दिली माहिती. रक्कम देताना हात आखडतात. अमेरिकेतच केला ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफला विरोध. भारतावरील 50% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव. अमेरिकेच्या संसदेतील 3 प्रभावशाली सदस्यांची मागणी. टॅरिफचा तोटा अमेरिकेलाच होतोय. जॉबचे आमिष दाखवून 11 दिवसात तरुणीला 27 लाखाचा गंडा. बँकेत नोकरी करणाऱ्या तरुणीने टेलिग्रामवरील मेसेजवर ठेवला विश्वास. मिरचीने आणला गोडवा. 40 गुंठ्यात 12 लाखांचे उत्पन्न. 3 लाखांचा खर्च आणि 12 लाख उत्पन्न झाले आहे.